आज आपण प्रतिवर्षाप्रमाणे श्री दत्त प्रतिष्ठापनेच्या उत्सवानिमित्त जमलो आहोत. या ठिकाणी आपण दरवर्षी जमत आहोत आणि पुढेही जमणार आहोत. आजपर्यंत उत्सवाच्या सर्व वर्षात या वर्षाचे उत्सव वर्ष आनंदाचे वर्ष आहे. विशेषतः माझ्या दृष्टीनं हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. संकल्प करावा पण तो विसरू नये. काही लोक संकल्प करतात आणि तो विसरतात. मी आजचा दिवस सोन्याचा म्हणतो त्याचे कारण मी जो संकल्प केला होता तो मी विसरलो नाहीच, पण तो संकल्प आज मी पूर्ण झालेला पाहत आहे. या उत्सवाचा आरंभ जसा झाला आणि जेव्हापासून झाला तेव्हापासून आजपर्यंत तो असे स्वरूप धारण करील असे कोणास वाटले नव्हते. मी या पारनेरात या ठिकाणी काकांच्या सेवेसाठी आलो तेव्हा हा दत्तोत्सव घरगुती स्वरूपाचा होता आणि काका तो साजरा करीत असत. याविषयी आम्हास तरी इंदूरहून काही माहिती नव्हती. काकांची सेवा करण्यासाठी 1955 साली जेव्हा मी येथे आलो तेव्हा त्याने मला हा उत्सव करण्यास सांगितले. त्याने तो 40 वर्षापासून चालवला होता व परंपरा चालवली होती. ते करीत असलेला उत्सव आम्ही पुढे चालवावा अशी त्यांची इच्छा होती. काकांनी आपल्या प्रेमाच्या अधिकारानं मला हा उत्सव इथे साजरा करण्यास सांगितले. आमच्या घराण्याचे हे वैशिष्ट्य आहे की आम्ही प्रेमानं बोलू लागलो. प्रेमात आलो की अधिकारात बोलतो. आजही मी चिरंजीव शरदशी जेव्हा बोलतो तेव्हा असाच अधिकारात बोलतो, हे तुम्ही पाहत असाल. अशा रीतीनं प्रेमाचा हक्क गाजवण्याची परंपरा माझ्यापर्यंत आली आहे. ती माझी इस्टेट आहे. तो हक्क गाजवण्याने निभेल असा माझा विश्वास आहे. आजचा दिवस सोन्याचा असं मी म्हणतो याचे कारण यमाजीनं आमचा उंबरा ओलांडला असताना, यम प्रत्यक्ष दारात आला असता काकांनी मला अधिकारवाणीनं असं सांगितलं की हा उत्सव कर. आमच्यासमोर कर असे समक्ष सांगितले. त्यावेळी पारनेर भागाला मी अपरिचित होतो. मागची पाराशर क्षेत्राची स्तुतिस्तोत्र वडिलांकडून काकांकडून ऐकली तेवढीच मला ठाऊक होती. म्हणून उत्सवासंबंधी काका म्हणतात त्यावेळी एक तप तरी करू या व असा केवळ मार्मिक कल्पनेने, ह्या धार्मिक कल्पनेनं मी संकल्प केला होता. आज हा 12वा उत्सव म्हणून परमेश्वराच्या कृपेनं अशा रीतीनं पूर्ण होत आहे. ईश्वराने माझा संकल्प तडीस नेला याबद्दल मला विशेष आनंद होत आहे. याबद्दल मला परमेश्वराविषयी कृतज्ञता वाटते. एवढेच नव्हे तर गेली 12 वर्षे हा उत्सव अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत साजरा करून यावर्षी असा ह्या प्रकारे पार पडत आहे. यापुढे तो असाच करावायचा की नाही, लहान करावायचा की मोठा करावायचा याचे औचित्य वाटत असेल तर तसा तो तुम्ही शिष्टमंडळींनी ठरवून करायचा आहे. बऱ्याचशा शिष्यांनी सांगितले की उत्सवामुळे तुमची आमची भेट वर्षातून एकदा तरी होईल. असा संकल्प काही शिष्यांनी त्यावेळी केला होता. त्यामुळे उत्सवाचे स्वरूप घरगुती न राहता त्याला गुरुशिष्य मेळाव्याचे असे स्वरूप प्राप्त झाले. हे असे स्वरूप येण्याचे कारण मी नव्हे, दत्त नव्हे, तर तुम्हा शिष्यांच्या संकल्पाचे हे फळ आहे. अनेक लोकांनी मला विचारलं की यावेळी हा उत्सव कशासाठी. तथापि जुन्या शिष्यांनी केलेल्या संकल्पामुळे या उत्सवाचे हे भव्य आणि दिव्य स्वरूप पाहावयात प्रतिवर्षी मिळते. मला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली आहेत. माझा संकल्प 12 वर्षांचा होता व शिष्यांचाही संकल्प त्याबरोबर होता. त्यापैकी शिष्यांपैकी आज कोणी नाही हे माझे दुर्दैव म्हणावं लागतं. गुरुशिष्यांनी मिळून हा उत्सव करावायचा यात माझ्याबरोबर शिष्यांच्या संकल्पाची भर आहेच. माझ्या संकल्पामध्ये आपला संकल्प मिळणार हे सारेच हयात नाहीत असे नव्हे. त्यापैकी काही पुण्यात्मे आज हयात आहेत
तर काही पुण्यात्मे आज हयात नाहीत. मी वाटेल त्याच्या संकल्पात माझा संकल्प मिळवतो का हे तुम्हाला माहिती आहे की गुरु शिष्य एकत्र येऊन हा उत्सव सतत 12 वर्षे करीत आलो आहोत. देवानं माझा संकल्प पूर्ण केला आणि अशा तऱ्हेनं काकांच्या म्हणजे वडिलांच्या ऋणातून त्यांना दिलेल्या वचनातून मी मुक्त झालो. काकांनी जेव्हा मला हा उत्सव करवायला सांगितले तेव्हा मी म्हणालो, काका तुम्ही प्रेमानं अधिकारानं मला सांगता, पण मी लांब राहत असलो तरी मी 12 वर्षापर्यंत तोपर्यंत करीन. घरगुती गोष्टीला कोणी साक्षीदार नसतो. साऱ्याच गोष्टी चव्हाट्यावर येत नसतात. त्यावेळी तेथे कोणी होते असं नाही. हा देह मर्त्य आहे. काका या दत्ताला आणि मला सोडून गेले. तसा प्रसंग आज ना उद्या माझ्यावर येणार आहे. पण मर्त्यदेह असा संकल्प करू शकतो का? अनेक संकटे आणि आपत्ती आल्या. त्याच प्रकारची आपत्ती चालू वर्षाची आहे. आपला अनुभव नेहमीप्रमाणेच आहे. परमेश्वराची कृपा तुमच्यावर माझ्यावर आहे. मग या उत्सवात आपणास काही कमी पडेल काय? परमेश्वराच्या कृपेनं आज काही कमी वाटते का? त्याची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. याचे कारण आपला संकल्प. गुरु शिष्यांच्या संकल्पाप्रमाणे चालवलेला हा उत्सव यापुढे असाच चालू ठेवावा की नाही असा प्रश्न आहे. याचा आपण सबुरीनं विचार करू. 12 वर्षेपर्यंत चंचुपट काढण्यात वाव नव्हता. आज मला यातून मोकळं होण्याचा सुयोग परमेश्वरानं आणून दिला आहे. कारण गुरुशिष्यांनी करावयाचा हा उत्सव, यात माझा संकल्प जो मी मिळवला होता व आत्मीयतेने ठेवला होता तो यापुढे तसाच ठेवावा की नाही हा प्रश्न आहे व तो मी तुमच्यावर अवलंबून ठरवणार आहे. तुमच्या आणि माझ्या वकील संकल्पाने केलेल्या उत्सवाचा संकल्प तुमची इच्छा असल्यास यापुढे चालवा. आजवर मी तुम्हाला तो बंद करू दिला नाही. मनधरणी केली, आमंत्रण दिले, वाटेल ते केले आणि उत्सव पार पडला. कारण संकल्प मिथ्या झाला की त्या क्षणी नाश होतो. संकल्प लहान की मोठा याला महत्त्व नसते. तो पुरा करावयास पाहिजे आणि तो पुरा करण्यासाठी प्राणपणाला लावण्याची तयारी असायला लागते. तेव्हा परमेश्वर कृपा करतो. काकांच्या वेळी जो काळ होता त्यावेळी असा काळ पुढे येणार आहे अशी कल्पना होती का? माझ्या संकल्पात मला अनेक पळवाटा होत्या. काका काही आता पाहावयास नाही. रेशनिंग म्हणून हा उत्सव मला सहज टाळता आला असता. लौकिकासाठी मी तुम्हाला गोळा करीत नाही. गेल्या वर्षीचे वाक्य की आपण सनातन वृत्तीचे असलो तरी 20व्या शतकातील गुरुशिष्य आहोत. माझे गुरुत्व मान्य नसेल तर तुम्ही आपल्या शिष्यत्वाचा राजीनामा द्या. मी तो घेण्यास तयार आहे. हिंदू स्त्रीला घटस्फोट घेता येतो, मग या काळात गुरुशिष्याचे नाते का मोडता येऊ नये? मात्र ते टिकवणे कठीण व्रत आहे. टिकवण्यात बहादुरी आहे. ते एक असिधारा व्रत आहे. सोयीस्कर व सुखाचे वाटले की पत्करले आणि गैरसोयीचे आणि त्रासदायक वाटले की सोडून दिले, ही एक आजच्या सुधारणेची फलश्रुती आहे. ती सनातनी वृत्ती नव्हे, बुद्धिवादाचे फळ आहे. पण हा बुद्धिवादाचा सोयीस्करपणा आपणास नको आहे. घरात म्हातारी झाली, खोकला आला की काढली बाहेर, ही सुधारकी बुद्धी आपणास नको आहे. मी सनातनी आहे. तुम्ही माझे शिष्य आहात. जैसे गुरु वैसे चेले. तुम्ही काही निराळे असाल तर हे नाते लावू शकत नाही. जगानं आपणास मागासलेले धार्मिक असे म्हटले तरी चालेल. तरीही आपण पुढारलेलेच आहोत. कारण आपण जगास रेटा देऊन फिरावयास लावू शकतो. जग आपणास मागासलेले का म्हणते? रेटा देऊन फिरायला जो लावतो तो मागे का पुढे असतो? तसे आपण मागे आहोत हे म्हणण्यात मी तरी लाजत नाही. 12 वर्षाच्या संकल्पासाठी पैन पै जी मिळवली ती कासाविषयी करून पैन पै या पारनेरात मी ओतली आणि निष्कांचन झालो. हा सर्व इतिहास तुमच्यासमोर आहे. हे जे मी केले ते देवावर आणि तुमच्यावर माझ्या पोराबाळांवर उपकार करण्यासाठी केले नाही, तर आपल्या संकल्पासाठी जागलो आहे. धर्म्य म्हणून हे सर्व मी केले.
आपला संकल्प तडीस नेण्यासाठी मी काय काय केले हे तुम्हास माहिती आहे. संकल्प लहान असो वा मोठा असो, संकल्पाची वाच्यता म्हणजे दिलेला शब्दास वस्तुनिष्ठ मूल्य आहे, तर संकल्पास आत्मनिष्ठ मूल्य आहे. आपला शब्द लहानात दिलेला असो की मोठ्यास, त्याची वाच्यता म्हणजे दिलेला शब्द. संकल्प हा आत्मनिष्ठ असल्यामुळे आपल्या संकल्पाशी आपण किती प्रामाणिक आहोत हे आपल्यालाच कळते. म्हणूनच आपणा स्वतःशी राहे प्रामाणिक असं म्हटलं आहे. देवाजवळ प्रामाणिक राहणं हे फार कठीण आहे. माणूस जन्मतःच कृतज्ञ आहे. कृतज्ञता ही त्याची वैचारिक प्रगती आहे, उन्नती आहे. जन्मदात्या आईशी माणूस कृतज्ञ असतो. आईच्या अंगावर पडणारे बालक आईस लाथा मारते. पिताना ती कातवली तर ते तिला ओरबाडून काढते. ही त्याची कृती कृतज्ञतेतून घडते काय? कृतज्ञता ही शिकावी लागते, शिकविनच येते. तो माणसाचा जन्मजात गुण नाही. तसेच नास्तिकता ही देखील एक नैसर्गिक गोष्ट आहे. जो जीवनाचा व जगाचा अभ्यास करीत नाही, तो स्वतःशी व इतरांशी प्रामाणिक राहू शकत नाही. पण जगत आहोत याचा ज्याला आनंद वाटत नाही, तो आपल्या आईपाशी कृतज्ञ असू शकत नाही, असत नाही. पण जो आपण जगत आहोत याचा आनंद अनुभवतो, तो जर त्याचे कारण शोधून पाहिल तर तो कृतज्ञ होईल. नाहीतर तो काय म्हणून आईबाप परमेश्वराशी कृतज्ञ राहील? संसारात त्रस्त झाल्यावर जन्मल्याबरोबर मेलो असतो तर बरं झालं असतं असं नाही का वाटत? जन्माला आल्या मूल वारलं तर त्यास खड्ड्यात घालताना कदाचित दुःख होत नसेल. परंतु लहानपणी सोडून जाणारा आणि ज्यास कष्ट सोसून दूध पाजून नाना प्रकारच्या खस्ता खाऊन मोठे केले, वाढवले असा तरुण बाण मुलगा सोडून गेला, तर ते दुःख आणि हे वर सांगितलेले दुःख यात फरक नाही का? निश्चित फरक आहे. म्हातारपणी पुत्रशोक अधिक असतो असं म्हणतात ते यामुळेच. आपणास कोणीतरी विचारावे, अशा परिस्थितीत होणाऱ्या पुत्रशोकाची जाणीव केव्हा तरी मध्यंतरी होणाऱ्या पुत्रशोकानं होत नाही, होणे शक्य नाही. तरुणपणी मुले होत असता होणारा पुत्रशोक एवढ्या तीव्रतेने न जाणवणे शक्य असते. म्हातारपणी वय झाल्यावर होणाऱ्या पुत्रशोकाची भीषणता व रौद्रता अधिकच वाटते. या अवस्था जगूनच शिकाव्या लागतात अथवा येतात. जगता जगताच मुलांची किंमत वाटते आणि जगता जगताच कृतज्ञताही अनुभवातून निर्माण होते. सारांश, कृतज्ञता ही जी वस्तू आहे ती जगल्यानं निर्माण होतं, अनुभवानेच निर्मिली जाते, विचाराने उत्पन्न होते. कृतज्ञ नाही तो कृतज्ञ असलाच पाहिजे. हिंसा ही स्वभावसिद्ध आहे आणि म्हणून अहिंसा हा गुण आहे. हिंसक असला तर अहिंसा येते, जीवनातून निर्माण करावी लागते. हिंसा ही प्रकृती आहे तर अहिंसा हा धर्म आहे. कृतज्ञता हा निसर्ग तर कृतज्ञता हा गुण आहे. नीतिमूल्य धर्म आहे, निधर्म्यही आहे. मानवी स्वभावाचा अभ्यास नसेल तर आपली असलेली अस्तित्वात दुबळी होत आहे. एखाद्या वेळी नवसाला पावलेल्या देवाविषयी शंका निर्माण होते. ती शंका निर्माण करतो तो कृतज्ञ आहे. कृतज्ञता ही मानसिक विकासानं येत असते. मानवी शरीराची वाढ निसर्गानं होतं, पण स्नायूंचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, व्यायाम वगैरे घ्यावा लागतो. स्नायूंची वाढ करणे हा विकास आहे, पण मनाची वाढ मात्र नैसर्गिकरित्या होत असते. तसे असते तर माणूस म्हटल्यावर जी अस्थिरता दिसते ती दिसली नसते, कमी अधिकपणे दिसले नसते. माणूस हा देव नसून पशु असू शकतो का? तर माणसाची वाढ नैसर्गिक नाही म्हणून. तसे असते तर सारेच देव व असुर झाले असते. एकाची वाढ फार लवकर खुंटते म्हणून तो पशु राहतो. दुसऱ्या एकाची वाढ विकृतीनं होतोय म्हणून तो असुर बनतो. विकार उद्भवला तर ते पुन्हा करावायचे नाही, गप्प बसावायचे आहे, मागे सरकायचे, हे पशुत्व आहे.
पशु आमिषाकडे जाईल, पण काठीनं हकललं तर मागे सरकेल. पण काठीनं अडवणारावर सूडबुद्धी ठेवीत नाही. तशी ती त्यांच्याजवळ असती तर जनावरे पाळताच आली नसती. पशुला ते माहिती नाही. नंदीचा आपण बैल करतो, पण त्यानं कधी वैर धरलं आहे का? उपजत बुद्धी म्हणतात, त्याप्रमाणे पशु जगत असतो. मिळाले की उपभोग घेतो, खाण्याचा पदार्थ दिसला की खातो, न मिळाले तर विसरून जातो. हेच तर पशुत्व आहे. अशी पशुवत जगणारी काही निरुपाधिक माणसंही असतात. ती निरुपद्रवी असतात. जेवण झालं की पसरतात, झोपतात, जागी झाली की समोर दिसेल ते करू लागतात, खातात, पितात, यातच त्यांचा दिवस जातो. अशी ही बहुसंख्य माणसं याच जातीतील आपण पाहतो. विकार पशुचेच, पण सूडबुद्धीनं वाटेल ते करून ते पुरे करणं यास असुरी वृत्ती म्हणतात. ही प्रकृती नव्हे तर विकृती आहे. पशुत्व, मनुष्यत्व अथवा देवत्व ही प्रकृती, पण असुरत्व ही विकृती. पशुचा माणूस व माणसाचा देव न होता विकृतीने तो असुर बनतो. सारांश, मानवी मनाची वाढ ही प्रकृती, ती तशी असती तर पशु, देव, असुर अशी विविध प्रकृतीची माणसं दिसली नसती. ही मनाची प्रकृती हाती धरून विकसित केली, तप केले तर मनाची वाढ होते. ती वाढ सुखासुखी होत नसते. संसारानं ती करावी लागते. संस्कार लागतात. हे तप आहे. मनाची वाढ झाली, विकास झाला आणि स्वतःच्या जीवनाचा व जगाचा वैचारिक तार्किक साक्षात्कार झाला तर त्याची फलश्रुती कृतज्ञता आहे. तसे झाले नाही म्हणजे आपल्या जीवनाचा वैचारिक साक्षात्कार झाला नाही, तर मनाचा गुण कृतज्ञता बुद्धीच्या निर्णयाने तयार होणार. कृतज्ञता हा मनाचा गुण आहे, बुद्धीचा नव्हे. पण तो निर्माण होतो बुद्धीच्या निर्णयानं. असे न घडले तर तो गुण माणसांच्या अंतःकरणात उत्पन्न होतो हे पाहावयास मिळेल काय? नास्तिकता ही खरी आहे का? असा भ्रम होणे हा तर्क आहे काय? तर ही तर्कदुष्टता आहे. आईबापाशी तू कृतज्ञ असू शकशील तर देवाशी कृतज्ञ कसा असणार? हा विकास करून घेतला तर ग्रीष्म ऋतूत वाढलेला वृक्ष पाहून तुझ्यापुढे मला गारवा मिळू शकतो, हा विचार आहे. आणि माणसात जर माणुसकी असेल तर झाडाविषयी कृतज्ञता वाटेल. नैसर्गिक निर्झरानं तहान भागवली तर त्याच्याविषयी कृतज्ञता वाटेल. तुझे डोळे त्या निर्झरावर स्थिरावतील आणि हे दृष्टीचे स्थिर होणे कृतज्ञतेतून जन्माला येते, कृतघ्नतेतून नव्हे. अर्थात मानवी मनाचा विकास झाला असेल तर त्यास कृतज्ञता वाटते, अन्यथा वाटत नाही. आपला विकास घडवायचा असेल तर आपला संकल्प लहान असो वा मोठा असो, देवाबद्दल असो वा धर्माबद्दल असो, कसलाही असो, तो शिरसावन्य मानतो तडीच नेण्यासाठी प्राण पणाला लावून सिद्ध करणे हे मानसिक तप आहे. संकल्प हा मनाचा विषय आहे. मनाची मालकी त्याच्यावर असणे ही असुरी गोष्ट आहे. पण देव मानून संकल्पासाठी प्राण प्रगणाला लावणे, तपश्चर्या करणे ही माणसाच्या हातची गोष्ट आहे. ही एकच गोष्ट त्याच्या हातात आहे. म्हणूनच श्री ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, मौ हृदयी सद्गुरू तेणे तारीला हा संसार करू. संकल्प हा माझा खरा गुरु आहे. विचाराविषयी, ज्ञानाविषयी आदर वाटत असेल तर मी माझ्या मनात गुरुचे जे अधिष्ठान ठेवले आहे त्याच्या भरवशावर मी तो तडीच नेऊ शकेन. गेल्या 12 वर्षात काय झाले हे का मोजता येते? तर मी आपला संकल्पपणाला लावून जगलो म्हणून. हा संकल्प मी विसरलो असतो तर हे दृश्य आज दिसले असते का? मी जर त्यातून तरुण गेलो असेन तर याचे कारण वर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपलाच संकल्प हा आपला गुरु असतो हे होय. आपण संकल्प सेवक झालो म्हणून इतिहास निर्माण झाला. त्यामुळेच आज आपण काहीतरी करू असे वाटते. आपण जर हा संकल्प विसरलो असतो तर तुम्ही आम्ही गेल्या 12 वर्षात काही केल्यासारखे वाटले असते का? आणि तसे आपण काही केले नसते तर हे झाले असते काय? हे आत्मश्लाघेसाठी मी सांगत नाही. ही आत्मश्लाघाही नव्हे,
संकल्प कसाही असो तो केला की आपला झाला ही मानसिक वाढ आहे. संकल्पासाठी आपण पणाला लागणे हे खरे तप आहे. हे निसर्ग उरकीत नाही, तर ते माणसास करावे लागते. आणि असे आहे म्हणूनच तर माणसास कर्मस्वातंत्र्य आहे असं म्हणतात. तर्कानं वाढ नैसर्गिक असती तर त्यानं ती करून घेतली असती, अथवा माणसास स्वतःच कर्मस्वातंत्र्य आहे असे म्हणण्यातही स्वारस्य राहिले नसते. त्यात काही अर्थ राहिला असता का? सारांश हे एवढ्यासाठी सांगितले की 12 वर्षात पुरा झालेला हा संकल्प आणि हा 12वा उत्सव किती आनंदाचा असेल व आहे हे सांगण्यासाठी हे सर्व सांगितले. पण यात काय सांगायचे राहिले व काय सांगितलं नाही, ही आजच्या प्रवचनाची प्रस्तावना आहे. माणसाच्या उभ्या जीवनाचा पहिला क्षण हा त्याच्या जीवनाचा ग्रंथही असू शकतो. पण प्रत्यक्ष जगण्याचा साक्षेप असेल तरच ही गोष्ट शक्य आहे. अशा रीतीनं केवळ प्रस्तावना असा एकही क्षण असू शकत नाही. बोललो ते जगलो असे आतापर्यंत सांगितले, पण जगलो ते जर सांगितले तर तीच गीता होते. जगणे हे गाणे यासच गीता म्हणतात. मग आज मी तुम्हाला गीता सांगितले की नाही? मी तुमच्यात आहे व मी तुमच्यात जसा तुम्ही माझ्यात आहात. मी माझ्यात असलो तरी तुमच्यात आहे. आणि गेल्या वर्षी मी प्रखर बोललो होतो ते आज या वृत्तीत आहे का? पण मग मी तुमच्यात आहे की माझ्यात आहे? सांगा पो. मग असाच अनुभव देवात व आपणात असणार नाही का? भक्त देवात आणि देव भक्तात ही काय कल्पना आहे? जर तुम्हाला व मला काही क्षणापुरते एकमेकांमध्ये विलीन होता येते तर देवामध्ये आपणास अनुभवणे ही अशक्य गोष्ट आहे काय? तसेच परमेश्वर तुमच्यात आहे हेही शक्य आहे. मी हे जे बोललो ते काय तुमच्या अनुभवाचे नाही? पैकी ग्रंथातले काय आहे आणि अनुभवाचे कोणते आहे? पण तुम्ही जीवनाचा तार्किक साक्षात्कार करवून घेत नाही. वैचारिकदृष्ट्या तुम्ही साक्षात्कारी नाही. तुम्हाला जीवनाची तार्किक धारणा नाही. तुम्ही जगलात, अनुभवले आहे, फक्त त्याचे नाव ठेवले नाही. जन्मात पुरुषार्थ आहे की नावे ठेवण्यात? जगलो पण नाव ठेवलं नाही, बारसे केले नाही, तर काय उपयोग? आपणच आपले हे बारसे करावयास शिकलं पाहिजे. प्रत्येक क्षणाचे बारसे, आपल्या प्रत्येक क्षणाचे बारसे आपणास करता आले पाहिजे. घालविले तो प्रत्येक क्षण कसा घालविला त्याचा हिशेब पाहिजे. त्याचा साक्षात्कार तुम्ही करून घेत नाही, एवढाच फरक आहे. त्या अर्थानं देवदेखील तुम्हाला अनुभवता आला पाहिजे. देवदेखील उघडा आहे, समोर आहे, पण अनुभवता आला पाहिजे. तुम्ही जगले पाहिजे. तुम्ही पाहायचे ठरले तर पाहू शकता, पाहता येईल. मी पाहिलं आहे असं पूर्वीच सांगितलं आहे, व तुम्हीही पाहू शकाल असंही पूर्वीच सांगितलं आहे. पाहिला मी देव ओळखिला धर्म असं अभंगात म्हटलं आहे. जगणे म्हणजे देव पाहणे व जगणे म्हणजेच धर्म पाहणे, धर्म ओळखणे. यात भेद काही नाही. जगण्यासाठी आग्रही होणे हा धर्म आहे. देव ओळखणे आणि त्यासंबंधी आग्रही होणे म्हणजे जगणे. वैचारिक क्षण अनुभवणे, क्षण क्षण वैचारिक दृष्टीने पाहणे म्हणजे बारसे करणे. चांगल्याचा आग्रही होणे व वाईटाचा त्याग करणे, अर्थात वाईट नसावे म्हणून आग्रही पाहिजे. येऊ नये पण आले वाट्याला म्हणजे तो धर्म नव्हे. हे धर्माचे स्वरूप अंतःकरणात आहे, जीवनात आहे, हे उमजून घेतलं पाहिजे. म्हणूनच वैदिक धर्माला धर्मपुरुष म्हणतात, कारण तो जीवनात उमजून घ्यावा लागतो. तो केवळ ग्रंथात लिहिलेला नाही, तो कोणाचा तरी अनुभवलेला अथवा कधीतरी झालेला साक्षात्कार नव्हे, तर त्याचा प्रत्येकाला साक्षात्कार होतो. प्रत्येकाला तो अनुभवता येतो. हा धर्म, हा देव याच आयुष्यात पाहावा लागतो. अशा त्या अनुभूतीस धर्म म्हणतात. तो देव आणि तो धर्म याच जीवनात पाहावयाचा. युक्ती एकच, संकल्प करण्यापूर्वी खबरदारी घ्यावी. टिकेल की नाही याचा विचार करावा. आपला संकल्प आपलाच ठेवू नये, महाराजांची अनुभूती घ्यावी. यश आणि अपयश याला फारशी किंमत नाही, ती लौकिक प्राप्ती होय. यश अथवा अपयश हे जीवनातील असू शकेल, पण परमेश्वर भेटावा असे वाटणाराच या गोष्टी भेडसावीत नाही.
जो परमेश्वराचा भक्त आहे त्याला लौकिक दुर्लौकिक या भेडसावणाऱ्या गोष्टी नव्हे. संकल्प करून गुरुची अनुज्ञा मागून घ्यावी, साडेसाती मागे लावून घ्यावी. ती सहन केली तरच त्याची फलश्रुती पुढे गोड आहे. गुरु गोड नाही. गुरुसेवा गुरुसमागम सुखाचा नाही, गोडही नाही. तसा तो सुखाचा वाटावा असं मला एक दिवसही कधी वाटत नाही. तुमच्याकडून जे होत नाही ते तुम्हाला करावयाला लावणं यातच तुमची प्रगती आहे. तुमचा विकास त्यातच होईल. तोच माझा धर्म आहे. त्यानंच गुरुकृपा होईल. गुरुकृपा होत नाही असं जे तुम्हाला वाटतं ते तुमच्याकडून करून घेण्यात माझी प्रगती आहे हे कळत नाही म्हणून. महाराज, दुष्ट वाटणं म्हणजे तसे असणे नव्हे. एखादा भाव किंवा विकार असा कसा वाटावा याबद्दल विरोध नाही. तुम्हाला मी कसा वाटावा याचा मी विचार करू लागलो तर मी जसा राहायला पाहिजे तसा राहणार नाही. कसा वाटावा याला महत्त्व नाही, कसा असावा याला महत्त्व आहे. मी तुमच्या हारांसाठी नमस्कारांसाठी नव्हे, मी कसा वाटावा याचा विचार करीत नाही, तर तुम्ही मला कसे लागता याचा विचार करतो. माझी कृपा पाहिजे असेल तर कसे वागावे, महाराजांना मी कसा असावा असे वाटते याचा विचार करावा. तुम्हाला काय पाहिजे व कसे पाहिजे याचाही मी विचार करतो. आता तुम्हाला ओळख झाली असेल तर मग माझी कृपा हवी असेल तर तुम्हाला काय करावे लागेल हे समजले ना. जगले पाहिजे, प्रामाणिकपणानं जगले पाहिजे. जगाल तर देवही पाहाल, धर्मही पाळाल. आज विषय मी प्रतिपाद्य निवडला तो काय म्हणून प्रस्तावनेतच संपवू शकलो असतो, पण प्रस्तावनेचा विषय मी प्रवचनासाठी निवडला. प्रवचनात सांगायचे ते हे सांगायचे म्हणूनच. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे गेल्या वर्षी तुम्ही कसे होता हेच मी सांगत आलो आहे. या संबंध वर्षात मला 2 टोके पाहावयास मिळाले. शेंड्यावर असलेला तळ गाठल्या वाचून राहिला नाही व तळावरचा शेंड्यावर गेल्या वाचून राहिला नाही. हीन विचार करणारा होता तो वरच्या टोकाला सरकला व हीन विचारी झाला. या वर्षभरात असे उलटे झाले. त्यामुळे म्हणजे या तुमच्या धावाधावीमुळे मलाही धावाधाव करावी लागली. मी शांत बसलो नाही. बहुतेक सर्वांनाही लहर येऊन गेली. कमावलेला आत्मविश्वास गमावला. तसेच तो आत्मविश्वास आहे अशाही गोष्टी अनुभवल्या. आपल्यात आत्मविश्वास आहे याचा साक्षात्कार तुम्ही अनुभवला. अशाही गोष्टी अनुभवल्यात त्या कशामुळे? तुमचा संकल्प दुबळा आहे. आपले महाराज, माझे महाराज, हा दुबळा संकल्प, एकनिष्ठा हा संकल्प दुबळा आहे. या साऱ्या गोष्टी तुम्ही अनुभवल्यात. निष्ठा दुबळी कशी? वाचा बंद पण नाडी चालू, केवळ दुगदुगी, पण तरीही हा अनुभव तुम्ही अनुभवू शकला. दुबळी गुरुनिष्ठा. प्रसंग वाईट नाही असं नव्हे आणि अनुभवही वाईट नाही, चांगला आहे. या तुम्हाला झालेल्या साक्षात्काराचा मला साक्षात्कार झाला तेव्हा संकल्पावर तुटून पडा. त्या 12 वर्षात दुसरा कोणताही संकल्प मला सुचला नाही. माझ्यासमोर दुसरा संकल्प उभा राहिला नाही. यास अनुलक्षून दुसरे अनेक उभे राहिले असतील. हे सारे मी माझ्यासाठी सांगत नाही तर कोणाचाही संकल्प करून तो पुरा करण्यात पुरुषार्थ आहे. तुम्ही संकल्पाशी प्रामाणिक राहावे यासाठी सांगत आहे. मन चंचल आहे ते आपल्याला स्थिर करते. मन चंचल आहे याचा अर्थ आपण आपल्या संकल्पावर भर देत नाही. मनाची गती ही जीवनाची स्थिती असते, अवस्था असते. चंचलपणा हा मनाचा गुणधर्म नव्हे, ती जीवनाची अवस्था आहे. आपल्या मिथ्या संकल्पामुळे मनास कोठे स्थिर होता येत नाही. त्याला चांचल्य येतं. ज्याचा स्वभाव निश्चित आहे अशाच्या पत्नीला काय करावे असा प्रश्न पडेल. पण जिला ही निश्चिती आहे तिला स्वयंपाक काय करावा हे ठरलेले असते. पण प्रत्येक क्षणाला त्याची आवड निराळी असेल तर काय स्वयंपाक करावा हा तिला नेहमीच प्रश्न पडेल. मन हे संकल्पाचे पाईक आहे. संकल्प पक्का असेल तर मन चंचल असणार नाही. मन चंचल असते तर जीवन हे जीवन आहे. मन स्थिर झाले की जीवनच संपले. आत्म्याची तटस्थता हे जीवन नव्हे तर ते मरण आहे. आत्म्याची तटस्थता म्हणजे काय? जीवन नव्हे, त्याचं नाव मरण. मरण हे जीवन आहे का? मग तटस्थता
काय पाहतो हे न कळणं हे मरण आहे. मरणानंतरही तटस्थता नको असते. घटना अशुभ पण शुभ माहिती देतो आहे. तटस्थता म्हणजे तो स्वर्गातही नाही ती व नरकातही नाही, पुढेही जात नाही आणि मागेही जात नाही. ती तटस्थता प्रगती रोखते, तेव्हा ती मरणानंतरही टिकू नये असा आपल्या अंत्येष्टिक्रियेचा उद्देश आहे. आपल्या संकल्पास गती देण्यासाठीच पितृकर्म आहे. जो त्याच्यापासून जन्माला आला तो त्याला संकल्पाप्रमाणे करायला लावतो. ताटस्थ्य नसावे, मेल्यानंतरही गती असावी म्हणून श्राद्ध. श्राद्ध हे जीवनाच्या प्रेमातून आहे. आत्म्यास गती मिळावी हा त्याचा हेतू. स्वसंकल्पाचा संबंध राहत नाही, ते मरण. जीवनाला संकल्पानं गतिमान करणं याचं नाव जीवन. जेव्हा तुमचा संकल्प दुबळा घडेल तेव्हा माझ्या संकल्पानं त्याला गती द्या, यानं गती मिळते. बाप जिवंत असताना स्वर्गात जाण्यासाठी त्यालाच संकल्प करून कार्य करावे लागते, परंतु तो मेल्यावर त्यास ताटस्थ्य येतं. ते ताटस्थ्य घालवण्याचे काम जिवंत असलेल्या मुलाला करावं लागतं. हे विधी आहे, आपण करत आहोत, पण अर्थ कळत नाही. प्रेतत्व, निवृत्त्यर्थ या साऱ्या गोष्टी करायच्या. यात अमंगल काय आहे? जेव्हा संकल्प दुबळा पडेल तेव्हा माझ्या अनुज्ञेनं प्रेरणा द्या. बाप जिवंत आहे, मग तो स्वर्गाला जावा म्हणून श्राद्ध करता येते काय? पण तो मरून पडल्यावर तटस्थ राहू नये म्हणून वाट दाखवावी लागते. दुसऱ्यांना संकल्प करून मनाची चंचलता हे जीवन, तटस्थता हे मरण. स्थिरबिंदुत्व म्हणजे संकल्प. म्हणजे असं जगताना जे स्थिरत्व येतं त्याला संकल्प म्हणतात. क्षण क्षण सारखा अनुभवतो का? चालू क्षणापूर्वीचा क्षण गेला तो आता अनुभवतो का? नित्य नूतनत्व असताना मी 50 वर्षाचा आहे असे म्हणणे म्हणजे संकल्प आहे. चलता नसली तर प्रगती होणार नाही. चलता असलीच पाहिजे. तोच मी असं म्हणता येणार नाही. गेल्या क्षणाला होतो तो मी नव्हे. नष्ट झालो तसंच राहिलो तर प्रगती होईल. क्षणाक्षणाला नवीन आहोत ते आपण. तो मी नव्हे, तोच मी, यात संकल्प आहे. तो मी नव्हे, तोच मी म्हणजे हा अनुभव आहे. क्षणाक्षणाला आपण आहोत, त्या प्रत्येक क्षणी आपण नवे आहोत, तरी पण आपण जुने आहोत. हेच जीवन आहे. हे जीवनाच्या प्रगतीचे कारणही आहे. हा असा परमेश्वर आहे. आता जरा तर्कतः बघा. 12 वर्ष झाली. जो काल पाहिला तो देव, आपण पाहिला तो देव नाही. देव पाहिला का? जर तो जो काल पाहिला व आजही पाहिला तोच देव, तरच देव पाहिला. असे जे जीवन, त्याची तुम्ही ओळख करून घेतली नाही, तो काय असू शकत नाही? सर्व काही असू शकतो. हे तुम्हाला समजत नाही म्हणून देव दिसत नाही. देव तुम्हाला पाहता येत नाही कारण तुम्ही जीवनाचा साक्षात्कार करवून घेत नाही. ईश्वर तसाच आहे. दुःखाची जर त्यास कल्पना नसेल तर त्यास करुणा कशी उत्पन्न होईल? तुमच्या दुःखानं तो दुःखी होतो म्हणून तर तो देव आहे. देव दुःख अनुभवत नसेल तर तो करुण होईल काय? आपल्या दुःखानं तो दुःखी होतो म्हणूनच तर आपण त्याच्याकडे जातो. आपल्याला बुद्धी हवी ही जाणीव त्याला नसेल तर तो आपल्याला बुद्धी देईल? आपल्याला बुद्धीची जाणीव असेल तर त्यासही बुद्धीची जाणीव आहे असे दिसून येईल. देव आपले दुःख पाहून जर दुःखी झाला नाही तर त्याच्याकडे आपणास कसं का जावेसे वाटेल? देवापासून माणूस सुखावतो म्हणून तो त्यास आनंदी म्हणतो. देव गोड आहे असं माणूस सांगत आला आहे, कारण तो स्वतःच सुखावला. पण दुःख करता हाक मारताना तो आनंदी आहे असं वाटलं तर आपण त्यास हाक मारू का? जसं श्रीमंत माणूस आपल्या श्रीमंतीत मशगूल मस्त असं असताना याचकाला दान करील का? अशावेळी ईश्वराला आनंदाचा कंद आहे असं म्हणू शकतो का? आनंदाचा कंद केव्हा म्हटले पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या पायात काटा मोडला व त्याच्या डोळ्यात पाणी दिसले तरच तो आपणाच काही आनंदाचा कंद वाटेल. अशा रीतीनं तो आपल्यासारखा असतो. म्हणूनच तो आपणास हवा आहे.
अर्थात आपल्या अवस्थेप्रमाणे केव्हा आपण त्याला दुःखी तर केव्हा त्याचा आनंदाचा कंद त्याला म्हणत असतो. ही सारी ईश्वराची देण आहे. हे सारं तुम्ही अनुभवू शकता. त्याचं रूप शब्दानं वर्णन केलं. आपल्या जीवनाविषयीची आपणास तार्किक धारणा आली तर आपल्या जीवनात ईश्वर येणे कठीण नाही. पण हे केव्हा होईल? आपण आपल्या संकल्पाशी प्रामाणिक राहू तरच हे सर्व आपणास अनुभवता येईल. गरज भागवावी म्हणून केलेली तारीफ खरी नव्हे. देवाची कवनं माणसाच्या अंतःकरणाची भाषा आहे. ते केवळ साहित्य नाही तर माणूस आपला अनुभव शब्दात गोठवून ठेवतो. तशीच देवीची विशेषणं माणसानं घेतलेल्या अनुभवातून शब्दात येतात, शब्दात सटवली जातात. या 12 वर्षातील कार्यानं मला पुण्य लागलं की पाप? तर ते पुण्यच आहे. अशा प्रकारचा आनंदाचा क्षण वरचेवर यावा म्हणून तर उत्सव असतो. प्रत्यक्ष विरोधी तर्क नीरस असतो म्हणून तिकडे लक्ष जात नाही. आपणास आनंदाचा क्षण वारंवार यावा असं वाटणं साहजिक आहे. तसा तुम्हाला तो वाटत असेल तर तो आता तुमचा संकल्प पाहिजे. तेवढे अगत्य वाटत असेल, नसेल तर मी संकल्प करावा असं म्हणत असाल तर ते मला आवडणार नाही. तेव्हा तुम्ही जर संकल्प केला तरच ते मला परवडेल आणि आवडेल. परमेश्वराची कृपा तुमच्यावर आहे, माझ्यावरही आहे. ती अशीच राहो अशी प्रार्थना करून आणि या वर्षात खुश होऊन शब्दानं जसा देव तुमच्यासमोर उभा केला तसा तो तुम्ही अनुभवा हा माझा आशीर्वाद देऊन व पुन्हा एकदा परमेश्वराची प्रार्थना करून हे प्रवचन संपवतो. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण असे अभिवाचन आवडले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, आवडल्यास लाईक करा ही नम्र विनंती. धन्यवाद.